ठाण्यातील येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या डोंगरामध्ये अडकलेल्या ऋषी घोसाळकर यांच्यासह 10 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सोमवारी दिली आहे। ही मुले ट्रेकिंगसाठी डोंगरात गेली होती। त्यांना मधमाशा चावल्या, त्यामुळे भीतीमुळे तिथेच अडकल्याची माहिती या मुलांनी सुटका झाल्यानंतर पोलिसांना दिली आहे। सोमवारी दुपारी 12:30च्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली 18 वर्ष वयोगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह TDRF जवानांच्या मदतीनं या मुलांची सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत। त्यानंतर दुपारी 1:30च्या सुमारास ऋषी यांच्यासह समर्थ मयेकर, प्रणव परब, वरद बासा, सोहम देशमुख, कुणाल पानमन तसेच तन्मय नाईक, रोहन गरुड, आलोक यादव आणि आर्य यादव या 10 मुलांची डोंगरामधून सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलाय। तसेच मधमाशा चावून गंभीर दुखापत झालेल्या समर्थ, वरद आणि सोहम या तिघांना एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे।